नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण चिले. हायवे टू ग्रोथ मध्ये तुमचं स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना नमस्कार करून आपल्या सेशनला सुरुवात करूया. निफ्टी बँक निफ्टी प्रेडिक्शन. आपण आजसाठी प्रेडिक्शन करतोय मित्रांनो. व्हिडिओ आज सकाळी बनवतोय, काल नाही वेळ भेटला म्हणून. निफ्टी बँक निफ्टी तुम्ही बोथ साईड करू शकता, बाय करू शकता, सेल करू शकता, सगळं करू शकता. आता आपण निफ्टीचा पहिला आपण अनालिस करूया. निफ्टी जर आपण पहिल्या चार्टवर जाऊया, चार्टवरती आपण बघूया आणि मग त्यानंतर सपोर्ट रेजिस्टन्स वरती बोलूया. डायरेक्ट गेलो, स्क्रीन शेअर केले नाही. ओके. जर निफ्टी बघाल तर आज आहे ना, एकदम नीट बघा मित्रांनो, एकदम फ्लॅट झाले, डोजी झाले कॅन्डल. डोजी झाले की काय असतं, ते डोजी झाल्यानंतर आपल्याला कन्फर्मेशन पाहिजे की नेक्स्ट कॅन्डल काय आहे. ग्रीन बनते की रेड बनते. ठीक आहे. ग्रीन बनते की रेड बनते हे आपल्याला बघायचं असतं. डोजी कन्फर्मेशन नाही. 22,000च्या हडलवर आहे, म्हणजे 21,910 वर होती आणि 22,000 त्याचा हे आहे, रेजिस्टन्स आहे. कसं आहे ते पण मी तुम्हाला सांगतो. पण आज काय झालं मार्केटमध्ये ते तुम्हाला सांगतो. आज मार्केट इथे सुरू झालं. ठीक आहे. ओपनच झालं, ओपन वरून खाली गेलं, खाली गेल्यानंतर त्यांनी बरोबर आहे ना सपोर्ट घेतला 21,800 ला मित्रांनो. जे काल मी तुम्हाला सांगितलं होतं की ओपन इंटरेस्ट कसं काम करतं, ऑप्शन चेन कशी काम करते, एकदम जबरदस्त काम करतं. बरोबर 800 ला त्यांनी सपोर्ट घेतला. 800 वरून 900 च्या आसपास जवळजवळ त्यांनी पूर्णपणे 10 वाजल्यापासून 1:30 वाजेपर्यंत वेळ घालवला आणि त्यानंतर एक स्पाइक आला, जो पूर्ण त्याला 900 950 पर्यंत घेऊन गेला आणि परत तिथे झाला. तिथे तो क्लोज झाला. म्हणजे काय झाला मित्रांनो, तर इथे सगळे अनवाइंडिंग झाली. जे कॉल रायटर पुट रायटर होते ते हळूहळू एक्झिट व्हायला सुरुवात झाली. कारण का, काल एक्सपायरी होती. मी तेच सांगत होतो की एक्सपायरीच्या वेळेला जपून थोडंसं काम करा किंवा नेक्स्ट एक्सपायरी मध्ये काम करा. तर आजच्यासाठी मार्केट काय असेल, आजच्यासाठी आपल्याला काय बघावं लागेल की सर्वप्रथम म्हणजे मार्केट कुठे ओपन होणार आहे. जर मार्केट जर मार्केट गॅपअप झाला, ठीक आहे, गॅपअप जर झाला आणि 22,000च्या वरती जर ओपन जर झाला मित्रांनो, तिला तुम्ही गॅपअप झाला आणि 22,000च्या वरती जर झाला ओपन, तर तो 22,000 म्हणजे आजच्या 22,000 किंवा आजच्या क्लोजिंग पर्यंत तो एक रिट्रेस करू शकतो आणि वर जाईल. वरती त्याला ओपन टू स्काय आहे. ते कसं ते आपण ऑप्शन चेन मध्ये आपण पाहणार आहोत. दुसरं आहे मित्रांनो, जर का तो फ्लॅट ओपन जर झाला, चान्सेस कमी आहेत, कारण मी आता सकाळचं मार्केट पाहिलंय, त्याच्यानुसार तरी मार्केट गॅपअप होणार आहे. कारण अमेरिकेच्या मार्केटवर गिफ्ट निफ्टीनुसार गॅपअप होण्याचे चान्सेस आहेत. जवळजवळ 100 पॉईंट म्हणजे 22,000लाच येईल मार्केट समजा. तरी त्यातूनच समजा जर फ्लॅट जर झाला तर आपण 22,000 पर्यंत जाणार आहोत आणि 22,000ला आपण काय ऍक्शन होते ते आपण चेक करायचे आहे. आणि तेव्हा जर वरती गेला तर आपण वरतीसाठी करणार आहोत, खाली गेला तर खाली आपण करणार आहोत मित्रांनो. तेव्हा तिथे काय प्राइस ऍक्शन बनते त्याच्यावर आपण निर्णय घेणार आहोत. कारण 22,000 मोठा रेजिस्टन्स आहे निफ्टी मध्ये, मंथलीच्या ह्याच्यावर आणि नेक्स्ट निफ्टी नुसार सुद्धा. समजा जर आता गॅपअप जर झाला तर गॅपअप होण्याचे चान्सेस फार कमी आहेत. आणि जर गॅपअप जर झाला तर मित्रांनो, तुम्हाला 21,800 ला सपोर्ट आहे, त्याला चांगला सपोर्ट आहे आणि त्या सपोर्टनी नुसार तो परत बायसाठी जाईल. म्हणजे काय, डीप खाली जर आला तरी पण आपण बाय करणार आहोत. तिथेच जरी ओपन झाला तिथेच जरी ओपन झाला आणि प्राइस ऍक्शन नुसार आपण काय बघणार आहोत, वर जाण्यासाठी चान्सेस. कारण मार्केट काय बुलिश ट्रेंड मध्ये, तर आपल्याला काय बघायचे, बुलिश वाले पॅटर्न जास्त बघायचे. जर का प्राइस ऍक्शन नुसार खाली जर गेला तर 21,800 त्याला सपोर्ट आहे, तिथपर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत. त्याच्यावर खाली जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत. तर मित्रांनो, हे होतं निफ्टीचं प्रिडिक्शन. बँक निफ्टीकडे पण आपण जाऊया आणि त्यानंतर मग आपण लेवल्स बघू, सगळे लेवल्स बघू. बँक निफ्टीने एकदम मस्त असं, जर तुम्हाला सांगायचं तर डेली कॅन्डलवर जर मी सांगितलं तर बँक निफ्टी एकदम त्याच्या
जी 46,000च्या रेंजला वर जाऊन स्मूथली त्यांनी क्लोजिंग दिलेले आहे. आणि प्राइस ऍक्शन नुसार जर तुम्ही बघाल तर प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न त्यांनी फर्म केलेलं आहे. आणि प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न फर्म केलं, पण त्याला काय झालंय की इथूनच तो नेहमी नेहमी घसरत होता किंवा खाली पडत होता. आणि आता चान्सेस आहेत वर जाण्याचे, कारण मार्केटने तसेच संकेत सुद्धा दिलेले आहेत. म्हणजे हाय सुद्धा गिफ्ट निफ्टी सुद्धा तसंच करते. तर आपण सगळ्यात याचा जो मेन आपल्याला रेजिस्टन्स आहे ते आपण बघूया. जर मार्केट बँक निफ्टी ओपन जर झाला तर त्याला आहे ना डायरेक्ट तुम्हाला जर मित्रांनो सांगू तर त्याला 46,500 डायरेक्ट रेजिस्टन्स आहे आणि डायरेक्ट 47,000 आहे. जर मार्केट कुठेही ओपन झाला, इथे ओपन झाला आणि प्राइस ऍक्शन घेऊन जर वर गेला तर 46,500 पाहिलंय आणि 47,000 दुसरा टार्गेट आहे. ओपन टू स्काय मध्ये जाण्याचे चान्सेस आहेत. आणि तेच जर तो गॅप अप समजा जर वरती ओपन जर झाला तर आपण प्राइस ऍक्शनची वाढ बघणार आहे. 47,000 पर्यंत जाण्याचे चान्सेस आहेत मित्रांनो. तो 200 ते 300 पॉईंट जर गॅपअप जर झाला, म्हणजे 45,500च्या वरती गॅपअप जर झाला तर 47,000 पर्यंत जाण्याचे चान्स आहेत. किंवा इथे समजा प्राइस ऍक्शन बनली तर खाली येण्याचे चान्सेस आहे. खाली कुठे आहे तर 46,000 पर्यंतच येऊ शकतो. त्याच्या खाली काय तो जाण्याचे चान्सेस फार कमी आहेत मित्रांनो. त्यातूनच समजा जर का गॅप डाऊन जर झाला आणि 46,000च्या जर खाली गॅप डाऊन जर झाला तर मित्रांनो आपल्याला 46,000च्या इथे एकदा एक मुवमेंट ही भेटेल. कुठली? 45,500 त्याला चांगला सपोर्ट आहे. 45,500ला तरी मुवमेंट भेटेल, किंवा इथे प्राइस ऍक्शन बनवेल किंवा कॅन्डलस्टिक पॅटर्न बनेल. जे काय बनेल त्यावेळेला आपल्याला त्याच्यामध्ये एंट्री मारायची, रिस्क टू रिवॉर्ड घेऊन. वळूया आपण आपल्या पीपीटी कडे मी चांगलं बनवून ठेवलेलं आहे ह्याच्यानुसार, की जर असं निफ्टीचं जर मित्रांनो मी तुम्हाला सांगितलं, निफ्टीचं जर तुम्ही बघितलात तर विकली टाइम फ्रेमवर म्हणजे नेक्स्ट निफ्टी म्हणजे आजपासून सुरू झाली आहे ती, होईल. तर 21,900ला आपण मेक आणि बेक लेवल लावत. वरती आपल्याला रेजिस्टन्स जो आहे तो 22,000चा आहे आणि सपोर्ट जो आहे इमिजिएटली तर 21,800चा आहे. गॅपअप ओपन होऊन जर आपण वरती गेलो तर चान्सेस आहेत मित्रांनो इथून वर जाण्याची. जर का आपण एक मिनिट जर गॅपअप आपण ओपन झालो आणि 22,000च्या वरती जर गेलो तर चान्सेस आहेत इथून अनवाइंडिंग होईल आणि तो ओपन टू स्काय म्हणजे 21,200 पर्यंत इझिली आपल्याला मूव भेटेल आणि नवीन हाय बनवू शकतो मार्केटमध्ये जर 22,000च्या वर झाला तर. आणि समजा जर का इथे रेजिस्टन्स मिळाला आणि खाली जर आला तर 21,900 चांगला सपोर्ट आहे पहिला आणि दुसरा 21,800. हे झालं मित्रांनो वीकलीच्या टाइम फ्रेमवर आहे. आणि जर मंथलीच्या ह्याच्यात जर तुम्ही बघाल तर मंथलीमध्ये एकदम सुपर असं दिसतंय की 21,500 आणि 22,000. जर 22,000च्या वरती जर गेला ओपन टू स्काय कोण हायच नाही. जर तुम्ही नीट पाहाल तर वरती हायच नाही, वरती एकदम आणखीन जोरात जाण्याचे चान्सेस आहेत. तर आज आपली ओपनिंग कशी होते त्याच्यावरती आपण पाहणार आहोत. तर त्याचे लेवल्स काय आहेत तर लेवल्स जे आहेत ते आपण 21,800 आणि 21,700 त्याच लेवल आहेत आणि रेजिस्टन्स 22,000च आहे. बँक निफ्टीकडे वळूया. बँक निफ्टी जर बघाल विकलीच्या टाइम फ्रेमवर तर 46,000च्या इथे आहे. तिथे त्याला 46,000 आता 200 वर आहे. पण 46,000ला जर तुम्ही नीट बघाल मोठा सपोर्ट आहे मित्रांनो. हा मोठा सपोर्ट आहे 46,000 मोठा सपोर्ट आहे. ठीक आहे. खाली 200 पॉईंट मोठा सपोर्ट आहे. त्यानंतर कुठला आहे तर 45,500 आणि मग 45,000 हे तीन सपोर्ट आहेत. तर रेजिस्टन्स कुठे आहे तर 45,500 पहिला आणि 47,000 जे मी तुम्हाला चार्टवर पण दाखवलं की हेच रेजिस्टन्स आहेत. आपल्याला काय करायचं मित्रांनो, जेव्हा सपोर्टला येईल तेव्हा पॅटर्न बघून त्याच्यात एंटर मारायचे, जेव्हा रेजिस्टन्सला येईल तेव्हा तो माल विकायचा आहे जर तुम्ही इंट्राडे करताय तर.
किंवा तुम्ही पोझिशन घेऊन जर जाताय तर तिथे जर रिव्हर्सल पॅटर्न दिसले तर तुम्हाला एक्झिट मारायचं आहे मित्रांनो. दुसरं आहे, दुसरं जो आहे तो मंथली टाइम फ्रेमवर जर मी तुम्हाला सांगितलं, तर मंथलीवर पण एकदम क्लिअर कट दिसतंय बघा. मंथलीवर काय आहे, 46,000च आहे, तिथे सपोर्ट आहे. आणि रेजिस्टन्स पण तोच होता जो पार केलेला आहे, पण मंथलीवर असल्यामुळे अजून काय झालं नाही. सपोर्ट 45,000 आहे, 45,500 आहे. रेजिस्टन्स 45,500, 47,000. हे रेजिस्टन्स आहेत, तेच जे विकलीवर आहेत तेच मंथलीवर आहेत मित्रांनो. जे विकलीवर आहेत तेच मंथलीवरती सुद्धा आहेत. काय वेगळं नाही बँक निफ्टीमध्ये. लेवल एकदम क्लिअर आहेत. लेवल क्लिअर काय आहेत, की जेव्हा तो 45,500 समजा गॅपअप जर झाला, 45,500 वरती जर गॅपअप जर झाला, 45,500च्या 45,500च्या इथे जर गॅपअप जर झाला, तर आपण काय करणार आहोत मित्रांनो, तर आपण 45,500ला जर गॅपअप जर झाला, तर आपण त्याच्यामध्ये प्राइस ऍक्शनची वाट बघणार आणि प्राइस ऍक्शन नुसार एंट्री एक्झिट करणार. जर का तिथे प्राइस ऍक्शनने डाऊनला दाखवते तर आपण डाऊन साठी करणार आहोत, अपला जातोय तर अप साठी करणार आहोत. काय बनते त्याच्यानुसार आपण त्याच्यावर प्लॅन करणार आहोत मित्रांनो. तर हे होतं बँक निफ्टी निफ्टीचं प्रेडिक्शन. हे त्याचे लेवल आहेत मित्रांनो. इथे इथे त्याला रेजिस्टन्स आहे, इथे त्याला सपोर्ट आहे. रेजिस्टन्स आता बदललेलं आहे मित्रांनो. ही जेव्हा एंट्री तुम्ही कराल तेव्हा लक्षात ठेवा, कमीत कमी मार्केट सकाळी जेव्हा ओपन होतो 9:15 ते 9:30 पावणे 10 पर्यंत आहे ना, तुम्ही त्याच्यावर वॉच करा आणि मग एंट्री एक्झिट करा, जेणेकरून तुम्ही फसणार नाही. कारण गॅप अप गॅप डाऊन मध्ये आहे ना, ऑप्शनचे प्रीमियम सेटल व्हायला थोडासा वेळ लागतो. त्याच्यात सेटल होऊन द्या आणि मग तुम्ही एंट्री एक्झिट करा. सपोर्टला बाय करा, रेजिस्टन्सला विका. रजिस्टरला शॉर्ट सेल करा, सपोर्टला बाय करा. रेजिस्टन्सला गेला तर पुट करू शकता, सपोर्टला आला तर कॉल विकत घेऊ शकता. या पद्धतीने ऑप्शनची चेनचं अनालिसिस आहे. हा माझा एज्युकेशन बेस, माझ्या एज्युकेशन नुसार या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तुमच्या विवेक बुद्धीने काम करा. धन्यवाद मित्रांनो. थँक्यू व्हेरी मच. लव्ह यू ऑल.